आता समजा माझं एक वय 40 आहे आणि मला काही त्रास तर तसा वाटत नाहीये काही, तर असे काही रिस्क फॅक्टर्स आहेत का की ज्याच्यासाठी मी डॉक्टरांना दाखवावं की मला काचबिंदू तर नाही ना? कारण काचबिंदू माहिती आपल्याला की हळूहळू दृष्टी जाते आणि त्याला काही ट्रीटमेंट एकदा गेल्यावर करता येत नाही. मग हे थांबवण्यासाठी मी केव्हा डॉक्टरांना दाखवावं आणि काय कारण आहेत, म्हणजे रिस्क काही आहेत का त्याला? आता मुख्यतः काचबिंदू व्हायचे 2 मेन रिझन असतात. आता सांगितल्याप्रमाणे पाण्याची जी वाट असते ती वाट म्हणजे एक प्रकारचं फिल्टर असतं. फिल्टरच्या आधी पाण्याची वाट असते. काही लोकांच्या मध्ये ते पाण्याची वाट बंद झालेली असते, भले तो फिल्टर काम करतो पण ते पाणीच तिथपर्यंत पोहोचत नाही, त्यामुळे प्रेशर वाढतं. दुसरं असं असतं की पाण्याची वाट ओपन असते पण ते फिल्टर बिघाड झालेला असतो किंवा खराब झालेला असतो, त्यामुळे ते पाणी डोळ्याच्या बाहेर जात नाही. आता रिस्क फॅक्टर म्हणजे कसं, ज्यांच्या घरी आई वडील असतील, आजी आजोबा असतील किंवा भाई बहीण असतील, रक्ताचे नातेवाईक असतील, त्यांच्यामध्ये काचबिंदू ऑलरेडी डिटेक्ट झालेला आहे. अशा लोकांनी इरिस्पेक्टिव्ह ऑफ एज, म्हणजे तुम्ही वय 40 असू दे, 30 असू दे, किती असू दे, काचबिंदूच्या तज्ञांना तुम्हाला दाखवलं पाहिजे. पहिली गोष्ट फॅमिली हिस्ट्री, अनुवंशिकता. त्यांना जरी मोठ्या वयात झाला असेल काचबिंदू तरी तुम्ही मात्र लहानपणापासून रेग्युलर चेकअप केलं पाहिजे. दुसरं असं आहे की समजा कधी आधी लहान असताना डोळ्याला मार लागलेला आहे, पण त्यावेळी कसं फक्त डोळा लाल झाला, दिसायचं थोडं कमी झालं, आम्ही काय टेम्पररी ट्रीटमेंट केली, त्याच्यानंतर दिसायला त्यांना व्यवस्थित लागलं, पण त्यावेळी पाण्याची जी वाट असते ती खराब झालेली असते, ती पूर्णतः असू दे किंवा औषध असू दे खराब झालेली असते. अशा पेशंटमध्ये रिस्क असते की पुढे जाऊन जसं वय वाढेल तसं काचबिंदू व्हायची शक्यता असते. तिसरं असं आहे की जे लोक अनकंट्रोल डायबिटीस असतात, अनकंट्रोल हायपरटेन्सिव्ह असतात, किंवा ज्या लोकांच्या मध्ये डायबिटीसमुळं पडद्यावरती रक्तस्राव होतो किंवा रक्तवाहिनी चोकअप होते, ब्लॉक होते, अशा पेशंटनी रेटिनाच्या डॉक्टरांना ते दाखवतात. दाखवल्यानंतर तात्पुरतं त्यांना तो फरक पडतो, दिसायला व्यवस्थित होतं आणि ब्लड पण तिथलं कमी होतं. पण अशा पेशंटमध्ये 3 महिने किंवा 6 महिन्यानंतर डोळ्याचं प्रेशर वाढायचं रिस्क असते. तर कंपल्सरी अशा पेशंटनी एव्हरी 3 मंथ्स, पहिले वर्ष एव्हरी 3 मंथ्स रेटिना चेकअप करणं तितकंच गरजेचं आहे आणि ग्लॉकोमा चेकअप करणं पण गरजेचं आहे.